गोलंदाजीसाठी नक्की कोण येते? देवा का विजय? पॉवर प्लेचे षटक आहे. दोन्ही संघाकडे दोन्ही बल्लेबाज किंवा तीन तीन बल्लेबाज असे नावाजलेले आहेत. म्हणजेच एका अर्थाने पुलाची वाडी या संघाकडे जर बघायला गेला तर देवा आहे, विजय आहे, अंकुश आहे, अजून एक तरुण पोरगा आहे. ते एकदम हमखास बल्लेबाज आहेत. तसंच शिवसंघर्ष आवळखेड यांच्याकडे पण आहेत. उल्हास आहे, रोहित आहे, कैलास आहे आणि अजून एक बॅट्समन आहे जे एकदम परफेक्ट खेळणारे आहेत. स्ट्राईकला आहे उल्हास, नॉन स्ट्राईकला आहे कैलास, गोलंदाजीवर आहे देवा. पंचांच्या उजव्या बाजूने फेकी करेल सुरुवात सामन्याला. वाईट चेंडू, स्कोर चेंडू. संघाचं खातं उघडतंय 1च्या स्वरूपात. शिवसंघर्ष आवडखेड या संघाने खातं उघडलेलं आहे. ग्राउंड शॉट आहे. 1 धावनी समीकरण वाढते. धावसंख्या झाली आहे, स्कोर बोर्डवर आली आहे ती 2 धावा. 1 चेंडू, पॉवर प्लेचे षटक आहे. कैलास यांना साईड भेटली होती, तसं जमलं नाही. थोडा फिरके चेंडू, थोडासा स्पिन बाणा बघायला भेटलाय. 2 चेंडू 2 धावा फलकावर लागले गेले आहेत. पुन्हा उंचावर मारला चेंडू नक्कीच, आणि कैलासने बरेचसा प्रयत्न केला पण अंकुशने बराचसा प्रयत्न केला पण जमला नाही. कैलासच्या बॅट्समनून निघालेला पहिला षटकार बघायला भेटलाय. बराच वेळ थंड होता आणि धावसंख्या भरारीने वाढती धावसंख्या झाली आहे ती 8 धावा फलकावर लागल्या गेल्या आहेत. शिवसंघर्ष आवडखेड या संघाने पुन्हा पटकावला चेंडू आहे. स्टेटच्या दिशेने मारलेला आहे, गॅपमध्ये मारलेला आहे. चेंडू फील्ड केलतो का, आणि पण मिस फील्ड झाली आणि योगदान हे शिवसंघर्ष आवडखेड या संघामध्ये 4 धावा प्राप्त झाल्या. धावसंख्या झाली आहे ती 12 धावा फलकावर लागल्या गेल्या आहेत. पुन्हा ऑफसाईडला मारला, चांगला मारलेला आहे चेंडू. नक्कीच चेंडू पायाने उडवलेला आहे, चांगली फील्ड केले गेले. पुन्हा एकदा तसं झाला असतं तर नक्कीच पुन्हा थोडासा रन वाढले असते. 1 धावचे समाधान मानला लागते. 1 धावाने समीकरण झाले ते 13 धावा. षटकातला शेवटचा चेंडू पहिल्या षटकातला देवा यांचा. पुढे मारण्याचा प्रयत्न, स्पिन पण बघायला भेटलाय. षटक संपलंय. गुगली चेंडू मानावं लागेल. उल्हास याने फसवलेला आहे त्यांनी, पण ठीक आहे. पॉवर प्लेचे षटक इथे संपलेले आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 13 धावा आतापर्यंत फलकावर लागले गेले आहेत बिना नुकसानचे. आता पॉवर प्लेचे 3 चेंडूचा खेळ बाकी आहे अजूनही. दुसऱ्या षटकात प्रगतीपथावरती आहे विजय यांचं. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरे षटक घालत आहे विजय. पॉवर प्लेचे 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. एकूण 9 चेंडू पॉवर प्ले या समीकरणात निर्माण होते, कारण पॉवर प्लेच्या ज्या ऑफसाईडला कटवलेला चेंडू आहे त्या फील्ड नाही घेणार. गॅप शॉट मारलेला आहे. 1 धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावचा प्रयत्न, दुसरी पण धाव पूर्ण झालेली आहे आणि 4 धावा. ऑफसाईड फक्त दिशा दिली आणि सीमा पार पाठवलाय उल्हास यांनी. उल्हास यांनी विलास यांनी पाठवलेला आहे, कैलास यांनी पाठवलेला आहे. फुलटा चेंडू मारण्याचा प्रयत्न, गुगली चेंडू मारावा लागेल. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या 17 धावा. षटकातले पॉवर प्लेचा, दुसऱ्या षटकातला पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू म्हणजे तिसरा चेंडू फेकी करेल विजय.
फुल टच चेंडू आहे. बघूया लॉंग डिस्टन्स पार करतो की एकदा पूर्ण करण्याचा प्रयत्न, दुसरी पण धाव होते का नाही, पण नाराजी व्यक्ती इथं एकच धावावरती समाधान मानावं लागते. हाणामारीचे षटक संपलेलं आहे. हाणामारीच्या षटकामध्ये 18 धावा फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. म्हणजेच 9 चेंडूमध्ये 18 धावा. विजय कडाळी विजय कडाळी अजूनही पहिल्या दुसऱ्या षटकातले 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. विजय कडाळी यांचं माराकरी उल्हास. चार पाचचं कॉम्बिनेशन आहे. धावसंख्या झाली ती 18 धावा फलकावर लागल्या गेल्या आहेत. टॅप मारायचा प्रयत्न आहे तिथं, नक्कीच फील्ड केला जातो तो, पण उल्हासच्या बॅट्समधून चांगला शॉट बघायला भेटलाय. चांगला उंच मारायचा प्रयत्न, पण सर्कलमध्ये बरेच उंच उडी मारली पण जमू शकलं नाही. गॅप शॉट मारला. 4 धावा. 4 धाव्याने धावेचे समीकरण झाले ते 22 धावेवरती पोहोचले. विजय कडाळे यांचा पुढचा चेंडू म्हणजेच 5वा चेंडू हाताळतानी पुन्हा फेकी केला. फुल टॉस केलेला आहे चेंडू. उल्हास यांनी सीमा पार पाडवलाय. षटकार आणि धावसंख्या भराने वाढते. धावसंख्या आहे ती 28 धावा फलकावर लागल्या गेल्या आहेत. कुठल्याच प्रकारची अजून झटका नाहीये. विजय कडाळे यांना कुठेतरी कमबॅक करावं लागेल. खाली चेंडू राहिला गेला. फील्ड केला होता चेंडू पण रिव्हर्स केला. सुंदर दोघांमध्ये ताळमेळ बघायला भेटला. उल्हास यांनी बोलतो रुक जा कैलास मैं आता हूं. आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 28 धावा फलकावर लागल्या गेल्या आहेत. शिवसंघर्ष आवडखेड या संघाने, तसेच रावण पुलाजीवाडी या संघाला चांगली गोलंदाजी करावं लागणार. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी 30 षटक हातात आणि देवाभाऊ थोडस तब्येत खराब असल्या कारणास्तव थोडस स्पिनपणा कमी बघायला भेटतोय. नंतर फिरकी गोलंदाज आहेत, स्पिनर आहेत ते. पुलाचवाड्या संघाकडून गोलंदाजी करतात, सुंदर प्रकारे गोलंदाजी करतोय. विजय पण चांगली गोलंदाजी करतायत. दोन्ही संघ चांगले आहेत ते करताना. त्यांच्यामध्ये पण गोलंदाजी आहे, यांच्यामध्ये पण गोलंदाजी. त्यांच्यात ते फास्टर आहे, यांच्यात ते फास्टर आहे. त्यांच्यात ते स्पिनर आहे, यांच्यात पण स्पिनर आहेत. बघूया कैलास फेकी करेल. देवा पुढे येऊन मारलेला शॉट आहे. नक्कीच विजय कडाळे चांगलं क्षेत्ररक्षण मानावं लागेल. इथं दोघांमध्ये ताळमेळ झालेला आहे. उत्कृष्ट गोल क्षेत्ररक्षण मानावं लागेल विजय कडाळे यांचं. एकच धाव. धावसंख्या झाली ती 29 धावा फलकावर लागल्या गेल्या आहेत. पुन्हा यॉर्कर मारचा प्रयत्न. बॅटची एज घेऊन पाठीमागे चेंडू जातोय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय का? दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय का? रनआउटचा चान्स, पण थ्रो गलत दिशेने फेकला गेल्यामुळे 2 धावा कंप्लीट झाल्या. 31 धावा फलकावर लागल्या गेल्या आहेत. ओपनर बल्लेबाज अजून मैदानात सज्ज आहेत. उल्हास आणि कैलास. गोलंदाजी मार्क करतोय देवा. वाईट, खूप बाहेर चेंडू फेकी केला गेला. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 32 धावा फलकावर लागल्या गेल्या आहेत. आणि उंचा मारचा प्रयत्न. खूप लेट किपिंग झाली आहे, कारण एवढ्या तेज गतीने फिरवला तेवढ्या तेज गतीने उल्हास पाठीमागे आलेला आहे. धावसंख्या झाली ती 32 धावा. एक डॉट चेंडू इथे बघायला भेटला देवा यांचा.
पुन्हा पुन्हा आणि नक्कीच 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 सीमाबार पाठवलाय. षटकार बघायला भेटलाय उल्हास बॅट्स मधून. धावसंख्या भरेन वाटते. धावसंख्या आहे ती 38 धावा फलकावर लागले गेले आहेत या षटकारच्या माध्यमातून. आणि सुंदर फटका बघायला भेटला उल्हास बॅट्समधून. देवाला कुठेतरी कमबॅक करावं लागेल आपल्या संघासाठी. पुन्हा पुन्हा तो शॉट बघायला भेटलाय. उल्हास फक्त दिशा करतोय आणि जो टायमिंगनी शॉट मारतोय तो बाहेर जातोय. लगातार 2 षटकार मारलेले आहेत आणि अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. तिसऱ्या षटकातला धावसंख्या भरारी वाढते. धावसंख्या झाली ती 44 धावसंख्या झालेली आहे. एकच चेंडू बाकी आहे कारण चौथा चेंडू पण हा बाहेर फेकी केला गेलाय. 5वा चेंडू. 2 षटकार लगातार मारले गेले आहेत. पंचाकडे बघूया काय मागतात. वाईट यॉर्कर आहे असं वाटते मला. पंच काय बोलतायत. नो चेंडू. पंचांचा इशारा. फ्रीट आणि अशी 1 धाव आणि लॉलीपॉप दिलेला आहे उल्हास यांना. कसा बी मारा कसे बी फटकावा पण नाही तसा योगदान नाही. पण नक्कीच 1 रन अंकुशकडून मिस फिल्डिंग झालेली आहे. खराब क्षेत्ररक्षण मानावं लागेल. 2 धावा. 2 धावेने धावेचे समीकरण वाढतंय. धावसंख्या झाली ती 47 धावा फलकावर लागले गेले आहेत. 47. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 47 बिनबाद. 47 धावा. शिवसंघर्ष आवडखेड या संघाच्या बघूया. कैलास अधोनी स्ट्राईकला आहे. कैलास गोलंदाजीवरती आहे. कुंडलिक गोलंदाजी करतोय. वाईट चेंडू. स्कोर चेंडू. पुन्हा चेंडू फेकी करावा लागणार. बघूया पुढचा चेंडू. अजूनही पहिला फुल टच चेंडू. त्याचा वापर नाही करता आला. पुढे मारायचा प्रयत्न. लेग साईडला घेतला चेंडू. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न होतोय का. दुसरी पण धाव इथं पूर्ण झालेली आहे. 2 धावेने धावीचं समीकरण चांगल्या गतीने वाढत आहे. धावसंख्या झाली ती संघाची 50 पूर्ण झालेली आहे. 50 पूर्ण झालेले आहेत. पुन्हा आणि नक्कीच 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 गुगली समजलं नाही त्यांना. परतावं लागणार. कैलासांना माघारी यावं लागतं. त्याची जागा सांभाळण्यासाठी गेलाय तो रोहित. कैलासनी 10 चेंडूमध्ये 19 धावा कैलासच्या बॅटमधून वैयक्तिक केलेले आहेत आणि रोहित त्याची जागा सांभाळण्यासाठी गेलाय. रोहितनी मग चांगली बल्लेबाजी करून सामनावीर पदक मेडल त्यांनी घेतलेला आहे. बघूया तसेच करावं लागेल आपल्या संघासाठी. आणि टॉपेज लागलेला आहे. डिस्टन्स पार होईल का तिथून. पण खराब डिस्टन्स पार करावं लागणार आहे. क्षेत्ररक्षण होते. 2 धावांनी फील्ड केला गेलाय. 2 धावा रोखू शकले नाही. धावसंख्या झाली ती 52 धावा फलकावर लागले गेलेले आहेत. रोहितनी आपल्या संघाचं स्वतःचं खातं उघडलंय 2च्या स्वरूपात. पुन्हा मारता प्रयत्न. तिथं कोणीच असल्या कारणाने नक्कीच फिरायला भेटलेला आहे. खूप लॉंग डिस्टन्स पार करावं लागते. 4 धावा खणखणी ते 4 धावा.
4 धावेने धावेचे समीकरण वाढले. धावेचे समीकरण झाले 56 धावा. षटकातले अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे चौथ्या षटकातला. पुन्हा 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 चांगला खोदून काढलेला आहे. उत्कृष्ट खोदलेला हा चेंडू यॉर्कर मारलेला आहे मला असं वाटतं, पण तसाच चेंडू भिरकावून दिलाय. 6 धावा. मला वाटतं सकाळपेक्षा आजचा हाय स्कोर झालेला आहे 62. 62 धावा फलकावा लागले गेले आहेत. चौथ्या षटकातला शेवटचा चेंडू बाकी आहे. कुंडलिक यांचं पुन्हा मारण्याचा प्रयत्न, हलकासा कट घेऊन लॉंग डिस्टन्स मारे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण मानावं लागेल. एकच धावावरती समाधान घ्यावं लागतं की काय, पण थ्रो केलेला आहे बघूया. आणि उल्हास यांना बाद, उल्हास यांना परतावं लागतंय. गरज नसताना आ बैल मुझे मार अशी गत झालेली आहे. स्वतःच्या हाताने कुऱ्हाडी पायावर मारून घेण्यासारखी गोष्ट जी खेळ घडते की रनआउटच्या स्वरूपात होते. उल्हास चांगल्या प्रकारे खेळत होता आणि धावसंख्या झाली ती 63 धावा फलकावा लागल्या गेल्या आहेत. आणि त्याची उल्हासची जागा सांभाळण्यासाठी झालाय रामदास. रोहित आणि रामदास 63 धावावरती 2 झटके लागले उल्हासच्या स्वरूपात आणि कैलासच्या स्वरूपात. असे 2 झटके शिवसंघर्ष आवडखेड या संघाला झालेले लागलेले आहेत. 63 धावा फलकावा लागले गेले आहेत. शेवटचे षटक घेण्यासाठी येतोय मनोज. ऑफ साईडला कटायला चेंडू आहे, नक्कीच परतावं लागतं. ऑफ साईडला कटवलेला आहे, परतावं लागतं. झटका लागतोय शिवसंघर्ष आवडचे खेळ या संघाला. 3रा झटका लागतोय रोहिदाच्या स्वरूपात. वैयक्तिक खातं खोलू शकला नाहीये आणि संघाचंही खातं खोलू शकला नाहीये. शेवटचे षटक म्हणजे आता एका अर्थाने फक्त 5 चेंडूचाच खेळ बाकी आहे. युवराज रामदासची जागा सांभाळण्यासाठी गेलाय युवराज. षटकातले अजून 5 चेंडू बाकी आहेत. धावसंख्या झाली आहे ती 63 धावा फलकाव लागले गेले आहेत. 3 गडी बाद झालेले आहेत शिवसंघर्ष आवडखेड या संघाचे. मनोज एक चेंडूचा फेकी केल्या गेल्या डावखुरा त्याचा बल्लेबाज आहेत आणि खूप उंचावर गेलेला आहे. लॉंग डिस्टन्स पार होईल का, दोघांच्या गॅप मध्ये चेंडू फील्ड होतो पण अशा 2 धावा 3 धावा सॉरी हा एक शॉट ओके एक शॉट रन 2च स्ट्राइक चेंज एक शॉट रन. धावसंख्या झाली ती 65 धावा फलकाव लागले गेले आहेत. 3 गडी बाद. एक शॉर्ट रनच्या स्वरूपात एक चोरटी धाव तिथे गृहीत नाईक धरली जाणार. नो बॉल फ्री हिट. नो बॉल फ्री हिट. फ्री हिटचा उपयोग करून रोहित घेतोय का आणि आपल्या संघाचं खातं काय करतोय. षटकार बघायला भेटेल का चौकार. आणि बरगडा शॉट लागलेला आहे हा, म्हणजेच बॅटचा आणि बॉलचा काही संपर्क नाहीये. पॅड लावावा लागेल आणि खेळण्यासाठी आता हेल्मेट घालावं लागेल. धावसंख्या झाली आहे ती 66 धावा. षटकातल्या अजून 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. मनोज यांचा पुलाचीवाडी संघाकडून गोलंदाजी करतोय मनोज. स्टेटच्या दिशेने मारला चेंडू. चेंडू फील्ड केला गेला असता तर नक्कीच काहीतरी भेटला लागला असता. पहिल्याच रनांचा डोंगर आहे आणि त्याच्यातही 70 धावा कंप्लीट झालेल्या आहेत शिवसंघर्ष आवडखेड या संघाच्या.
70 धावा पूर्ण झालेल्या आहेत आणि अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. हा फ्री हिट होता, पकडला असतात नक्कीच कुठेतरी फायदा झाला असता. रोहित मैदानात सज्ज, पुन्हा येऊन पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, तसा तो शॉट पुन्हा एकदा गॅपमध्ये, पण थोडासा हाताला चेंडू लागल्यामुळे थोडासा त्याचे, आणि एकच धाव, एक रनआउट. पंच 2 धावा. धन्यवाद. जोपर्यंत तुम्ही कमेंट पास करत नाही तोपर्यंत आम्ही इकडे टाईप करू शकत नाहीये. 2 धावेने समीकरण वाढले, 72 धावा फलकाव लागले गेले आहेत. आणि सुंदर फटका बघायला घेतला षटकारच्या स्वरूपात. 80 धावा, 78 धावा, 78 धावा फलकाव लागले गेले आहेत. 79 रनांचं आव्हान शिवसंघर्ष आवडखेड या संघाने पुलाचीवाडी या संघासमोर ठेवलेला आहे. सरासरी सकाळपासून चालू असला हा हाय स्कोर होईल करताना, आणि प्रत्येक बॉल हा सीमा पारच पाठवावा लागणार, कारण नो बॉल पण जास्त फेकी केले गेले. त्याच्यात रोहित यांना संधी भेटली, कैलास यांना संधी भेटली. त्या संधीचा फायदा घेऊन शिवसंघर्ष आवडखेड या संघाने बऱ्याच मोठ्या रनांचा डोंगर पुलाचीवाडी रावण 11 पुलाचीवाडी या संघासमोर ठेवलेला आहे. तीस चेंडूमध्ये 79 धावा. चेंडू हा ठीक आहे. खूप मोठं इथे जो रनांचा डोंगर आहे तो नक्कीच थोडाफार कमी करून प्रत्येक षटकामध्ये जे सरासरी 16चा रन रेट इथे बघायला भेटतोय सरासरी. आता मात्र अंकुश आणि विजय कडाडी मैदानात सज्ज होत आहेत. बघूया कोण ओपनिंग करतंय. जसे त्यांनी फटकेबाजी केली तशी तुम्हालाही फटकेबाजी करावीच लागणार आहे, कारण रनाच्या सकाळचा पासून हा पहिल्यांदाच हाय स्कोर हा मैदानात झालेला आहे. कारण 60 पर्यंत स्कोर गेला होता, पण हा सध्या तरी 69 पर्यंत गेलेला आहे, 79 पर्यंत गेलेला आहे स्कोर. सरासरी 16चा रन रेट आहे. ओपनिंग मला असं वाटतं विजय करेल. विजय कडाळी गोलंदाजी करतोय. रोहिदास, रामदास, हवेचा फायदा घेतोय का. आणि तसंच पहिलं षटक खूप महागडं ठरलं होतं. सुरुवात होते मैदानात सुरुवात होते करताना, आणि पहिला चेंडू भिरकावून दिले विजय यांनी, सीमा पार पाठवलाय. सेम रूट, सेम ऍक्शन, सेम शॉट, फक्त दिशा दिली, टायमिंग परफेक्ट झाला, सीमा पार पाठवलाय. षटकार. संघाचं खाते उघडतंय 6 धावा. बघे विजय पुढचा पुन्हा एकदा वारचा प्रयत्न. हवे चेंडू आहे, भिरकावून दिलेला आहे, आणि खरंच म्हणावं लागेल
चांगला बल्लेबाजी ते परतवलेला आहे त्यांनी. शिवशंकर आवळखेड यांनी चांगला एक टिपण म्हणजे एक अर्थाने विजय हा क्लासिक शॉट खेळतोय. जसाच उल्हास खेळतोय तसा क्लासिक शॉट विजय पण कडाळी खेळतोय. पण तसं त्यांना जमलं नाहीये. थोडाफार कुठेतरी बॅटचं एज घेऊन थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू फील्ड केला गेला आणि त्यांचा विकेट पडला आणि पहिलाच झटका लागतोय. शिवसंघर्ष आवळखेड या संघाने पहिलाच झटका विजयाच्या स्वरूपात पटकावला गेलेला आहे आणि पहिला झटका लागतोय पुलाचीवाडी या संघाला विजयाच्या स्वरूपात. खूपच नाराज असतील कारण रनांचं सरासरी 16चा रन रेट आहे. त्या हिसाबातच खेळावं लागणार आहे. आता त्याची जागा सांभाळण्यासाठी गेलाय तो देवा. देवा पण सुंदर अशी गोलंदाजी करतोय. ऑलराऊंडर आहे ते करताना. बल्लेबाजी पण चांगली करतोय. षटकातले 2 चेंडू फेके केले गेले आतापर्यंत आणि यॉर्कर डिलिव्हरी मारलेली आहे. गळती इथे लागलेली गेली आहे. देवाला पण परतावं लागतंय. मला वाटतं भूक लागली किंवा थोडंसं हवेचं परिवर्तन झालंय. पाहिजे तसं योगदान करू शकले नाही आपल्या संघासाठी आणि देवा यांना परतावं लागतंय. लहानू 2 झटके लागले आहेत विजयाच्या स्वरूपात आणि देवाच्या स्वरूपात. पुलाचवाडी या संघाला 2 झटके लागलेले आहेत. कुठेतरी कमबॅक करावं लागणार आहे आणि चेंडू खाली राहायला गेला आहे. सुंदर फटका मारवण्याचा प्रयत्न. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या आहे ती 6 धावा. पुलाचीवाडी या संघाकडून खूप चांगल्या अपेक्षा आहेत आणि मस्त ग्राउंड शॉट मारलेला आहे. उल्हासाने चांगली तेवढी दोघांमध्ये क्षेत्ररक्षण बघायला भेटले. चांगले दोघांमध्ये एकच धाव. आता मात्र अंकुश स्ट्राईकला आहे. धावसंख्या झाली ती 7 धावा. 2 गडी बाद पुलाचवाडी या संघाचे. शेवटचा चेंडू निर्धाव चेंडू मानावा लागेल. कुठल्या प्रकारची इथे अपील केली गेली होती पण पंचांनी हा अपील फेटाळली गेली. षटक संपलंय. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 7 धावा. 3 गडी बाद. पुलाचीवाडी या संघाची थोडीशी फार पॉवर प्लेचे षटक थोडं कमी आलेलं आहे. रन रेट आता मला असं वाटतं 18च्या वरती जातोय. 19 आलेला आहे वाटतं. कुठेतरी एखादी ओव्हर तरी अशी भेटायला हवी की त्याने आपला जो रन रेट आहे तो थोडा कव्हर होईल. दुसऱ्या षटक हाताळण्यासाठी येतोय रोहित. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरे षटक हाताळतोय रोहित. मारा करेल. फुलटा चेंडू स्टेजच्या दिशेने आणि उत्कृष्ट फील्ड केला गेला. एकच धाव. पुन्हा अंकुशला स्ट्राईक भेटलेली आहे. धावसंख्या झाली ती 8 धावा. पॉवर प्लेचे अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. अंकुशांना ती संधी प्राप्त होते का? आणि यॉर्कर मारलेला चेंडू आहे. फील्ड केला जातो सर्कलमध्येच. निर्धाव चेंडू. प्रैक्टिस गेम हर चीज में प्रैक्टिस रहता है. अगर प्रैक्टिस नहीं तो कुछ भी नहीं. पुढचा चेंडू घेऊन येते. चांगल्या प्रकारचे हाताळावं लागेल अंकुशांना आणि पॉवर प्लेचे षटक मला वाटतं संपतंय. सर्कल मर्यादा संपलेली आहे. सर्कल मर्यादा संपलेली आहे. धावसंख्या आहे ती 8 धावा फलकावं लागल्या गेल्या. 2 गडी बाद पुलाचीवाडी या संघाच्या. फील्ड मध्ये परिवर्तन होत आहे. एक अर्थाने आता 9 चेंडूचा खेळ झालेला आहे. स्ट्राईक आहे अंकुश. पुलाचीवाडी या संघाकडून बल्लेबाजी करतोय.
चांगला फटका बघायला भेटला. ह्याच फटक्याची गरज होती. बराच वेळ थांबून हा फटका बघायला भेटलाय. धावसंख्या वाढते. धावसंख्या आहे ती 14 धावा फलकावर लागले गेले आहेत. दुसऱ्या षटक प्रगती पथावरती आहे. दुसऱ्या षटकातले 4 चेंडूचा फेकी केली गेलेली आहे. 2 चेंडूची फेकी बाकी आहे. आणि सुंदर फटका पुन्हा एकदा बघूया काय होतंय तिथे. आणि 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 चौकार आहे इथे. चौकार आहे. उत्कृष्ट चांगली दोघांमध्ये ताळमेळ होती. हातातून चेंडू सटकलाय. चांगली जम मारली पण तसंही नियंत्रण झालं नाही. चेंडू सीमा पार गेला. 4 धावा. 2 मिनिटं पंच चेक करूया. तरी आम्ही बघितलंय तसं बघण्या दृष्टिकोनातून बाहेर नाहीये. नाही 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 तुम्ही रिप्लाय मध्ये बघू शकता. सुंदर आहे करताना बॉल फेकी केल्यानंतर बॉल पहिला टाकला गेला आणि मग तो इकडे बाहेर पडला गेला. धावसंख्या झाली 18 धावा. वाईट चेंडू स्कोर चेंडू 1 नी धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 19 धावा. दुसरे षटक प्रगती पथावरती आहे. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू आहे म्हणजेच 6वा चेंडू फेकी करतोय रोहित. खूप तेज गतीने फेकी केला. वाईट पुन्हा एकदा वाईट. 1 नी धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली आहे फलकावरती 20 धावा फलकावर लागल्या गेल्या आहेत. अजूनही कुठेतरी एक रनांची थोडीशी गरज आहे म्हणजे जी पॉवर रन रेट आहे तो थोडासा दबाव फ्री होईल. रिलॅक्स खेळता येईल. आणि उंचावर मारायचा प्रयत्न. षटक संपलंय. अंकुशने चांगली बॅट फिरवण्याचा प्रयत्न. जर टायमिंग झाला असता तर थोडाफार नक्कीच त्याचं काहीतरी यश भेटलं असतं पण षटक संपलंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 20 धावा झालेल्या आहेत. फलका लागलाय. 2 षटक संपलंय. सरासरी आता मात्र थोडंसं रन रेटमध्ये पुन्हा परिवर्तन होत आहे म्हणजे ते 6-6 थोडासा रन रेट वाढतोय. सरासरी म्हणजेच 19.5चा रन रेट बघूया आपण मागे पुढे न धरता. चला जास्त वेळ न घेता तिकडे दिवाळीच्या फटाकड्या वाजतायत. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि पाऊस आपली मजा घेतोय. फटाकड्या ओल्या करतोय. आणि कालचा पाडवा दिवाळीचा पाडवा असता बोलतात. लक्ष्मीपूजन नंतर दिवाळीचा पाडवा असतो आणि आजचा मला वाटतं शेवटचा दिवस असेल दिवाळीचा. तसा आपल्याकडे 5 दिवस दिवाळी असते. दिवाळीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. सुख समृद्धीची जावो ही देवाच्यानी प्रार्थना. पुन्हा येऊया मैदानाकडे. तिसरे षटक कोण हाताळतंय नक्की. युवराज वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरे षटक हाताळतोय. हलकासा बॅटची बरोबर टायमिंग न होता उल्हास यांनी चांगल्या प्रकारे तो केला. 1च धाव घेतलेली आहे. लहानोनी 1 धाव करून अंकुशला स्ट्राईक दिलेली आहे. धावसंख्या झाली ती 21 धावा फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. युवराज यांचा पुढचा चेंडू आणि गुगली चेंडू मानावा लागेल. थोडासा स्टंपला थोडासा झटकून गेला आणि थोडासा बाजूने गेला. जमला नाही त्यांना मारण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू आणि फिरण्याचा प्रयत्न होता पण जोरात फिरू शकला नाही. मला असं वाटतं 1च धाव. थोडंसं परिवर्तन मला वाटतं अंकुशनी थोडंसं जमलं नाही. थोडा फिरला असता तर नक्कीच लॉंग डिस्टन्स पार झाला असता. उंचीचा फायदा नक्कीच त्यांनी घेतला असता. आणि धावसंख्या आहे
1 ने वाढते. धावसंख्या झाली ती 22 धावा. सरासरी खूप मोठं वजन पुलाचीवाडी या संघासमोर पडतोय. हलकासा कट घेतोय. ग्राउंड शॉट मारलेला आहे. एकच धाव. समीकरण खूपच अवघड होत चाललंय. सरासरी 20चा रन रेटच्या वरती 24 झालेला आहे. अंकुशला अजूनही काहीतरी करावं लागणार आहे. आणि चांगल्या पट्ट्यात पण नाही. अजून तिथं उल्हास असल्या कारणाने 4 धावा. कुठेतरी अजूनही फटकेबाजी चांगली करावं लागणार आहे. का जो सरासरी रन रेट आहे थोडाफार अजूनही थोडासा दबावच मध्ये आहे. 27 धावा फलकावर लागले गेले आहेत. 2 इथे झटके लागलेले आहेत. एक अर्थाने देवा आणि विजयाच्या स्वरूपात चौका. ओ यॉर्कर मारलेला आहे. थ्रो मारण्याचा प्रयत्न पण ठीक आहे. निर्धाव चेंडू मानावा लागेल. षटक संपलंय. 27 धावा झालेल्या आहेत. 2च मिनिटे कॅल्क्युलेशन करून सांगतो. 12 चेंडू मध्ये 52 धावा. सरासरी 7 चेंडू मध्ये 26 धावाची गरज एका षटकात. एका षटकामध्ये 26 धावा आणि एका षटकामध्ये 26 धावा. तेव्हा फलकावं लागतील 52 धावा. कुठेतरी एक षटक हाताळावं लागणार. पण वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी 4थं षटक हाताळतोय रामदास. रामदास पण उल्हास न सोडणारा व्यक्ती आहे. बराच वेळ घेऊन परतावं लागतंय. विराट कोहलीची आठवण येते. मनोजला फटकेबाजी चांगली करावं लागणार आहे. पुलाचवाडी संघाकडून मनोज बल्लेबाजी करतोय. पुन्हा चेंडू खाली राहिला गेलाय. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या ती 27 धावा. खूप महागडं इथं ठरलं गेलेलं आहे पुलाचवाडी संघाकडून. मस्त शॉट मारला गेलेला आहे. त्याच्या खाली कैलास ड्रॉप न कॅच करता उल्हास यांनी कैलासना कॅच केली एक अर्थाने. आणि पुन्हा एकदा झटका लागतोय. 4था झटका लागतोय पुलाचवाडी संघाला. अजूनही षटकातले 3 चेंडूचा खेळ बाकी आहे 4थ्या षटकातला. कोण गेले? कोण गेला? सोन्या शंकर. खूप मला असं वाटतं आता नवीन कोणतरी गोलंदाजला हा चान्स दिला पाहिजे. कारण रनांचा डोंगर बोलला तरी खूप आहे. खूप म्हणजे खूप आहे. धावसंख्या आहे ती फक्त 27 धावा फलकावर आहेत. डावखुरा त्याचा बल्लेबाज शंकर. मारा करेल रोहिदास. आणि त्यांना काही समजलं नाही. त्रिफळाचीच झालेले आहेत. आणि नक्कीच सामना नक्कीच शिवसंघर्ष आवेडखेड या संघाच्या दिशेने झुकायचा प्रयत्न झालेला आहे. मला वाटतं झुकतोय. सोनू मागा सोनूने जो सुंदर असा फटका मारून आपला संघासाठी जे विजेतेपद पटकावलं होतं. कारण 2 चेंडूमध्ये 5 धावाची गरज असताना त्यांनी 1 चेंडूमध्ये 6 धावा पटकावून आपला संघ विजयी केला होता. तसंच काहीतरी आता वेगळं असे दाखवावं लागणार आहे.
उल्हास सोडणारा नाही व्यक्ती पुन्हा एकदा रामदास यांची हॅट्रिक झाली पूर्ण वाटतं पूर्ण झाली हॅट्रिक 6 धावा आणि 7 विकेट घेतलेले आहेत 7 धावा 6 विकेट घेतलेले आहेत धावसंख्या आहे ती स्लो गतीने चाललेला आहे 27 धावा थोडीशी ताकद कमी पडली आणि उल्हास तिचा असणार कारणाने तो सोडणारा नाही आहे परफेक्ट फिल्डर्स त्यांचे पुन्हा पट्ट्यात घेतला चेंडू आहे नक्की तिथे काय होतंय आणि नक्कीच थोडासा शांतीचा इशारा 4 धावा संघाच्या खात्यामध्ये जमा होतील धावसंख्या आहे ती 31 धावा फलकावर लागले गेलेले आहेत षटक संपलंय आता मात्र मारामारीचे षटकच आहे साई 36 मारले तरी कमी पडतात 2 9 पडले 2 6 मारले तरी कमी पडतायत नक्की कसं काय करायचं शेवटचे षटक हाताने आलाय आणि पहिल्यांदा रोहित यांनी कॅच ड्रॉप केलेली आहे एकच धाव 5 चेंडूमध्ये 47 धावा खूप मोठं आव्हान म्हणजे डोंगर काय वजन पण खूप जास्त आहे एक पण धाव नाही आहे वाईट चेंडू 33 धावा फलकावर लागले गेले आहेत पुन्हा पुढे मारण्याचा प्रयत्न हरकसा ग्राउंड केलेला आहे फील्ड केला गेला तिथे आणि नक्कीच हिटिंग इथं चाललेलं आहे एकच धावचे समीकरण झाले 34 धावा 4 चेंडू 45 खूप महागडं ठरलं जाईल कुठेतरी अजूनही फटका द्यायला हवा आहे पण चेंडू फील्ड होतोय सर्कलमध्ये चेंडू डिप केला जातोय 3 चेंडू राहिली आहेत 45 धावा अजूनही जिंकण्यासाठी वाईट चेंडू पंचांचा इशारा वाईट चेंडू 1 धाव जोडली जाईल 35 धावा फलकावर लागल्या गेल्या आहेत तीन चेंडूचा खेळ बाकी आहे आजचा सामना मला असं वाटतं सामन्याचा मानकरी ठरणार आहे ते पोलविन म्हणजेच शिवसंघर्ष आवळखेड हा आजच्या दिवसाचा विजेते घोषित करायला काही हरकत नाही आहे आजचे पोलचे मानकरी ठरले ते शिवसंघर्ष आवळखेड हा संघ विजयाच्या दिशेकडे झुकतोय आणि एकच चेंडू बाकी आहे धावसंख्या आहे ती 35 धावा फलकावर लागल्या गेल्या आहेत 6 गडी बाद शेवटचा चेंडू आणि बॅट फिरवलेली आहे पण तसंच जमलं नाहीये नक्कीच आजच्या दिवसाचा सामनावीर म्हणजेच पोलचं विजेतेपद पटकवलंय त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन शिवसंघर्ष आवळखेड हा